शिर्डी पोलीस आता भोंदू अशोक खरातचा ताबा मागणार आहेत। पोलीस आज राहता न्यायालयात अर्ज दाखल करणार असल्याचं कळतंय। शिर्डी जमीन फसवणूक आणि अवैध सावकारी प्रकरणात अशोक खरात मुख्य आरोपी आहे आणि या प्रकरणातली 2 आरोपी आधीच अटकेत आहेत, तर कल्पना खरात या फरार आहेत। जमीन व्यवहार 2 पतसंस्थांमधील बनावट खात्यांच्या चौकशीसाठी शिर्डी पोलीस आता खरातचा ताबा मागणार आहेत। एकीकडे नाशिकमध्ये महिला अत्याचार प्रकरणात आज पुन्हा सुनावणी पार पडणार आहे, तर दुसरीकडे अशोक खरातचा ताबा मिळवण्यासाठी शिर्डी पोलीस प्रयत्नशील आहेत। महिला अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला भोंदू अशोक खरात याची पोलीस कोठडी आज संपली आहे आणि एसआयटी जे आहे ते पुन्हा एकदा त्याला आज नाशिकच्या न्यायालयात हजर करणार आहे। अशातच शिर्डी पोलीस देखील आता या भोंदूचा ताबा मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत आणि आज राहता न्यायालयात शिर्डी पोलीस जे आहेत ते आपला अर्ज त्या ठिकाणी दाखल करणार आहेत आणि शिर्डीतले जे जमीन फसवणूक आणि अवैध सावकारीचं प्रकरण आहे यात हा भोंदू अशोक खरात मुख्य आरोपी आहे आणि त्याचा ताबा या प्रकरणामध्ये आता शिर्डी पोलिसांना मिळावा यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत आणि जेणेकरून या प्रकरणाचे अधिक सविस्तरपणे तपास करता येईल आणि या भोंदूंच्या विरोधात अधिक पुरावे पोलिसांना गोळा करता येणार आहेत। त्यामुळेच शिर्डी पोलीस जे आहेत ते या भोंदूचा ताबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असून आज राहता न्यायालयात ते अर्ज दाखल करणार आहेत। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर।